प्रभूच्या नावाला पुन्हा एक वार धन्यवाद देऊया। ह्या प्रभुवारच्या असणाऱ्या गृह उपासनेमध्ये आपण सर्वजण मिळून परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देऊ। स्तोत्रकर्ता स्तोत्रामध्ये म्हणत असताना म्हणतो, या हो या आपण परमेश्वराचा जय जयकार करू, आपल्या तारणदुर्गाचा जय जयकार करू, उपकार स्मरण करीत आपण त्याच्या पुढे जाऊ, स्तोत्रे गात त्याचा जय जयकार करू, कारण परमेश्वर थोर देव आहे, सर्व देवाहून तो थोर राजा आहे। चला तर मग आज पुन्हा एक वार अलायन्स मराठी चर्च भुसावळ यांच्या असणाऱ्या ह्या ऑनलाईन उपासनेच्या माध्यमातून आपण पुन्हा एक वार परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देऊ। स्तुती आराधनेच्या द्वारे परमेश्वराचं स्तवन करू। परमेश्वराच्या नावाला आपण पुन्हा एक वार मान महिमा गौरव आदर आणि सन्मान पुन्हा एक वार आजच्या ह्या प्रभुवारी देऊ। प्रभू येशू ख्रिस्तामध्ये आपल्या सर्वांना या उपासनेचं आमंत्रण आहे। आता आपण प्रभू येशूची आराधना करूया। आपण प्रथम गीत घेणार आहोत, धन्यवाद है प्रभु इस दिन के लिए। धन्यवाद है प्रभु
जीवन में तू रहे सदा। तेरे प्यार ने मुझको जीवन दिया, इस जीवन में तू रहे सदा। यही है प्रार्थना, यही है प्रार्थना, यही है प्रार्थना मेरे खुदा। यही है प्रार्थना, यही है प्रार्थना, यही है प्रार्थना मेरे खुदा। धन्यवाद है प्रभु इस दिन के लिए, धन्यवाद है प्रभु इस दिन के लिए। धन्यवाद 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 धन्यवाद। पुढचं गीत आपण आराधनासाठी घेणार आहोत। ओ जय जयकार, जय जयकार करे। हो जय जयकार, जय जयकार करे। हो जय जयकार, जय जयकार करे। वो है हमारा राजा, राजा दुख संकट से बचाता बचाता, हम पर अपनी करुणा करता और करता उपकार। क्यों ना उस पर तन मन लाए, दे अपना अधिकार। हो जय जयकार, जय जयकार करे। ओ जय जयकार, जय जयकार करे। उस पर जिसका भरोसा भरोसा, वो तो कभी न डरेगा डरेगा। चाहे बीमारी, चाहे गरीबी, चाहे हो आकाल, सब संकट से सब कष्टों से ले जाएगा पार। ओ जय जयकार, जय जयकार करे। हो जय जयकार, जय जयकार करे। स्वर्ग है उसका सिंहासन सिंहासन, पृथ्वी बनी है आसन आसन। आकाश उसकी महिमा बताए, हस्तकला को दिखाए। सारी सृष्टि उसकी रचना, उसका है प्रताप। ओ जय जयकार, जय जयकार करे। ओ जय जयकार, जय जयकार करे। जय जयकार करे, जय जयकार करे। आता आपण वर्शिप सॉन्ग घेणार आहोत। सारी सृष्टि के मालिक तुम ही हो।
के मालिक तुम ही हो, सारे सृष्टि के रक्षक तुम ही हो। करते हैं तुझको सादर प्रणाम, गाते हैं तेरे गुणगान। सारे सृष्टि के मालिक तुम ही हो, सारे सृष्टि के रक्षक तुम ही हो। करते हैं तुझको सादर प्रणाम, गाते हैं तेरे ही गुणगान। संकट से हमको बचाना, तेरे हाथों में जीवन हमारा है। अपनी राहों पर हमको चलाना, सारी सृष्टि को तेरा सहारा। सारे संकट से हमको बचाना, तेरे हाथों में जीवन हमारा है। अपनी राहों पर हमको चलाना। हम पर रहे तेरी करुणा, धन मन धन हमारा तेरा है। इन्हें शैतान को छूने न देना, हम हैं तेरे हाथों की रचना। हम पर रहे तेरी करुणा, धन मन धन हमारा इन्हें शैतान को छूने न देना। प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये मी पुन्हा एक वार आपल्या सर्वांना सलाम करतो। विशेष करून आम्ही थोड्या वेळापूर्वीच स्तुती आराधनेमध्ये आम्ही गेलो आणि प्रभूचं गुणगान आम्ही त्याच्यातनं केलेलं आहे। या आता देवाच्या वचनाकडे थोड्या वेळ आपण
लक्ष केंद्रित करणार आहोत. शनिवारी जी व्हॉट्सअपच्या माध्यमातून जी वर्शिप ऑर्डर आपल्यापर्यंत पोहोचलेली आहे त्यामध्ये जे 2 शास्त्रभाग आहेत त्यानुसार स्तोत्रसंहिता 119 आणि त्याच्या 17व्या वचनापासून ते 24व्या वचनापर्यंत आणि लूकऋच्छ वर्तमान ह्याचा असणारा 24वा अध्याय त्याच्या 13व्या वचनापासून ते 35व्या वचनापर्यंत असणारे हे दोन्ही शास्त्रभागाकडे आपण मागच्या असणाऱ्या प्रभुवारापासून आम्ही बघायला त्या ठिकाणी सुरुवात केली. आणि मागच्या प्रभुवारी असणारा आपल्या संदेशाचा जो विषय होता तो होता की बंद डोळ्याने सुरू झालेल्या प्रवासाचा जो शेवट आहे तो उघड्या डोळ्याने झालेला आम्हाला त्या ठिकाणी दिसून येतो. आणि अम्माऊस गावाच्या वाटेवर असणारे जे 2 ख्रिस्ताचे शिष्य आहेत किंवा 2 जे व्यक्तिमत्व आहेत त्यांच्या जीवनाच्याद्वारे आम्ही ह्या गोष्टी त्या ठिकाणी बघत आहोत. प्रिय बंधू आणि भगिनींनो, मागच्या वेळेस म्हटल्याप्रमाणे की बंद डोळ्याने सुरू झालेला हा प्रवास आहे. अम्माऊसच्या वाटेवर चालणारे हे 2 व्यक्तिमत्व आहेत की पवित्र शास्त्रामध्ये जर आम्ही वाचलं तर 4 कोसाचा अंतर म्हणजे साधारण येरुशलेमेपासून ते अम्माऊसच्या वाटेवर जात असताना साधारणपणे 7 मैलाचा असणारा हा प्रवास त्यांच्यासाठी हा आगळा वेगळा ठरणारा हा प्रवास त्या ठिकाणी ठरला. त्यांच्यासाठी अद्भुत आणि अलौकिक असा असणारा हा प्रवास त्या ठिकाणी ठरला, कारण त्यांच्या प्रवासामध्ये ख्रिस्त त्यांच्या संगती त्यांचा सहप्रवासी झालेला आम्हाला त्या ठिकाणी दिसून येतो. ख्रिस्ताविषयीची वक्तव्य त्या ठिकाणी केली जात आहेत. येरुशलेमेमध्ये ज्या घटना त्या ठिकाणी घडलेल्या आहेत त्या गोष्टी येशू संगती त्या ठिकाणी कथन केलेल्या जात आहेत. आणि अशा सगळ्या गोष्टी असताना जे व्यक्तिमत्व त्यांच्या संगती त्यांच्या प्रवासामध्ये त्यांचा एक सहकारी म्हणून किंवा त्यांचा एक त्यांच्या संगती प्रवास करणारा एक सहप्रवासी म्हणून त्यांना जे माहीत आहे त्याच्यापासून ते अज्ञात आहेत. आणि म्हणून ज्यावेळेस आम्ही ह्या असणाऱ्या संपूर्ण शास्त्रभागाकडे बघत आहोत किंवा या सत्य घटनेकडे ज्यावेळेस आम्ही बघत आहोत त्यावेळेस आम्हाला हे लक्षात घेणं गरजेचं आहे की हे 2 जण घटनेविषयी बोलत आहेत, हे 2 जण त्या असणाऱ्या इव्हेंटविषयी बोलत आहेत, पण ते इव्हेंट कोणाच्यासाठी झालं, ते इव्हेंट किंवा ती घटना कोणाशी केंद्रित आहे याच्याविषयी त्या ठिकाणी चर्चा झालेली आम्हाला दिसत नाही. तोपर्यंत ते दिसत नाही जोपर्यंत ख्रिस्त त्यांच्या प्रवासामध्ये त्यांचा सहप्रवासी म्हणून त्या ठिकाणी येत नाही. आणि म्हणून आम्हाला हे बघणं गरजेचं आहे की ते 2 एकमेकांसंगती संभाषण करतायत, अनेक गोष्टींवर चर्चा करत आहेत. आणि म्हणून मागच्या असणाऱ्या प्रभुवारी आम्ही बघत असताना एक मुद्दा बघितला आणि तो मुद्दा हा होता की आमची चर्चा, आमची संभाषणं जी आहेत ही ख्रिस्त विरहित नसावीत, तर ती आमच्या चर्चेचा आणि संभाषणाचा विषय हा ख्रिस्त असावा. ज्या ख्रिस्ताविषयी घटना घडत आहे, ज्या ख्रिस्तासाठी घटना घडली जात आहे, ज्या ख्रिस्ताच्या संबंधामध्ये ह्या गोष्टी घडत आहेत त्या ख्रिस्ताच्या अवतीभोवती असणारी ही संभाषणं आणि ह्या सर्व गोष्टी असाव्यात. आणि म्हणून येशू ख्रिस्त ज्यावेळेस त्यांच्या असणाऱ्या प्रवासामध्ये ज्यावेळेस तो त्यांचा एक सहप्रवासी म्हणून त्या ठिकाणी येतो त्यावेळेस त्यांच्या असणाऱ्या चर्चेला, त्यांच्या असणाऱ्या विचारांना त्या ठिकाणी कलाटणी मिळालेली आम्हाला त्या ठिकाणी दिसून येते. आणि म्हणून मागच्या असणाऱ्या प्रभुवारी मी म्हणत असताना म्हणालो की 3 गोष्टींकडं आम्हाला लक्ष देणं गरजेचं आहे. आणि त्या 3 महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे ज्या ठिकाणी मी म्हटलं कन्व्हर्सेशन, संभाषण, त्याच्यानंतर कन्फेशन ज्याला म्हटलेलं आहे की कबुली, आणि तिसरं आहे की कम्युनियन, सहभागिता. ह्या 3 महत्त्वाच्या गोष्टी आम्हाला ह्या असणाऱ्या शास्त्रभागामधून दिसून येतात. आणि म्हणून स्तोत्रकर्ता स्तोत्र 119 मध्ये जर आम्ही 18व्या वचनामध्ये जर आम्ही बघितलं तर त्या ठिकाणी तो बोलत असताना मी मगाशी मागच्या असणाऱ्या प्रभुवारी ते वचन आम्ही कोट केलं आणि ते होतं की तू माझे नेत्र उघड म्हणजे तुझ्या नियमशास्त्रातील अद्भुत गोष्टी माझ्या दृष्टीस पडतील. देवाचं वचन जोपर्यंत आमच्या संगती संधान साधत नाही तोपर्यंत आमचे ना आत्मिक नेत्र उघडू शकतात ना आमचे शारीरिक नेत्र उघडू शकतात. आणि म्हणून आम्हाला हे बघणं गरजेचं आहे की ज्या वेळेस आम्ही आमच्या संभाषणाचा आणि चर्चेचा विषय हा ख्रिस्ताशी निगडीत करतो, ख्रिस्ताशी केंद्रित करतो, त्यावेळेस आम्हाला
त्या ठिकाणी अद्भुत आणि अलौकिक अशा गोष्टी त्या ठिकाणी पाहायला मिळतात. आणि म्हणून ख्रिस्तासंगतीची असणारी चर्चा, ख्रिस्तासंगती असणार किंवा ख्रिस्तासाठी केलेलं संभाषण हे आम्हाला फार वेगळ्या गोष्टी त्या ठिकाणी दाखवून देतं. आणि म्हणून त्याच गोष्टी जर आम्ही बघितल्या तर भले भले देवाचे सेवक होऊन गेले की ज्यांनी पवित्र शास्त्रामध्ये त्यांची असणारी चर्चा, त्यांची असणारी संभाषणं, त्यांची असणारी वक्तव्य हे ख्रिस्ताच्या विरहित केलेली आम्हाला दिसून येत नाहीत. आणि म्हणून आम्ही जे काही करू ते ख्रिस्ताच्या गौरवासाठी असणं गरजेचं आहे. संत पौल ज्याप्रमाणे म्हणतो की मला तर जगणे हे ख्रिस्त आणि मरणे हा लाभ आहे, त्याप्रमाणे आमचं असणारं धोरण असावं, त्याप्रमाणे आमच्या ख्रिस्ती जीवनाची व्याख्या असावी, त्याप्रमाणे आमच्या ख्रिस्ती जीवनाचा एक सार असावा, त्याप्रमाणे आमच्या ख्रिस्ती जीवनाचा एक उद्देश असावा. ख्रिस्ती जीवन हे उद्देश विरहित जीवन नाही आहे प्रिय बंधू आणि भगिनींनो. आणि म्हणून ज्या वेळेस आम्ही या ख्रिस्ती जीवनाकडे ज्यावेळेस आम्ही पाहतो किंवा ख्रिस्ती जीवनामध्ये मार्गक्रमण ज्यावेळेस आम्ही करतो त्यावेळेस ख्रिस्ताशिवाय मार्गक्रमण ख्रिस्ती म्हणून आम्हाला करता येणार नाही. आणि म्हणून ज्या वेळेस आम्ही या गोष्टीकडे लक्ष देत आहोत, आम्ही पहिलं बघितलं की आमचं जे कन्व्हर्सेशन आहे हे क्राइस्टलेस नसावं. आज आम्ही ज्या मुद्द्यांकडे लक्ष केंद्रित करणार आहोत, 2 मुद्द्यांकडं आम्ही बघणार आहोत. आणि दुसरा मुद्दा आहे की ख्रिस्ताविषयी व त्याच्या महत्कृत्यांविषयी आम्हाला कबुली देणं गरजेचं आहे. वी नीड टू कन्फेस. आम्हाला ख्रिस्ताविषयी आणि ख्रिस्ताच्या महत्कृत्यांविषयी आम्हाला कबुली देणं गरजेचं आहे. आणि म्हणून लूकरूज शुवर्तमानाच्या असणाऱ्या अध्यायामध्ये ज्यावेळेस आम्ही येतो, 24व्या अध्यायामध्ये ज्यावेळेस येतो आणि 19व्या वचनाकडे ज्यावेळेस आम्ही आमचं लक्ष केंद्रित करतो, त्या ठिकाणी आता क्लैपाचं आणि येशू ख्रिस्ताचं संभाषण त्या ठिकाणी सुरू होतं आहे. आता लक्षात घ्या की आत्तापर्यंत येशू ख्रिस्त त्यांच्या संभाषणामध्ये त्या ठिकाणी इन्व्हॉल्व नाही, पण आता ज्यावेळेस येशू ख्रिस्त त्या ठिकाणी इन्व्हॉल्व होत आहे त्यावेळेस क्लैपाचं असणारं जे बोलणं आहे, जे कन्फेशन आहे किंवा जी कबुली स्वतः येशू ख्रिस्ताला येशू ख्रिस्ताविषयी कबुली तो देत आहे. नीट लक्षात घ्या, तो कोणाविषयी सांगत आहे तर येशू ख्रिस्ताविषयी. कोणाला सांगत आहे तर येशू ख्रिस्ताला. आणि म्हणून प्रिय बंधू आणि भगिनींनो, हे अत्यंत बारकाईनं समजून घेणं गरजेचं आहे. आता बघा 18व्या वचनापासून जर आम्ही वाचलं, लूकरूज शुवर्तमान याचा 24वा अध्याय आणि 18व्या वचनापासून जर आम्ही वाचलं तर त्या ठिकाणी म्हटलेलं आहे, मग त्यांच्यातील क्लैपा नावाच्या इसमाने त्याला उत्तर दिले, अलीकडे येरुशलेमेत घडलेल्या गोष्टी ठाऊक नसलेले तुम्ही एकटेच प्रवासी आहात काय? अजूनपर्यंत येशू ख्रिस्ताला त्यांनी ओळखलेलं नाहीये, कारण 16वं वचन आम्हाला असं सांगतं, परंतु त्यांनी त्याला ओळखू नये म्हणून त्यांचे डोळे जणू काय बंद करण्यात आले होते. लक्षात घ्या, डोळे बंद आहेत, अजूनही डोळे बंद आहेत. पण ज्यावेळेस आम्ही 24व्या अध्यायाच्या 31व्या वचनामध्ये येतो त्यावेळेस 31वं वचन आम्हाला सांगतं, तेव्हा त्यांचे डोळे उघडले व त्यांनी त्याला ओळखले. आणि म्हणून मी संदेशाला जे नाव दिलेले ते आगळं वेगळं नाव आहे, बंद डोळ्याने सुरू झालेल्या प्रवासाचा शेवट उघड्या डोळ्यांनी झाला. जोपर्यंत ख्रिस्त आमच्या प्रवासामध्ये आमचा सहप्रवासी होत नाही, जोपर्यंत ख्रिस्ताविषयी आम्ही कबुली देत नाही, जोपर्यंत ख्रिस्ताच्या असणाऱ्या त्या अलौकिक आणि अद्भुत गोष्टींचा अनुभव आम्ही घेत नाही, तोपर्यंत आमचे असणारे अंतचक्षु, आमचे असणारे डोळे त्या ठिकाणी उघडले जाणार नाही. प्रियबंधू आणि भगिनींनो, कैक असे लोक आहेत की जे स्वतःला ख्रिस्ती म्हणवत आहेत, कैक असे लोक आहेत की जे स्वतःला धार्मिकतेचा आव ते आपल्या जीवनामध्ये आणत आहेत, कैक अशी लोक आहेत, कैक असे सेवक आहेत, कैक असे कितीतरी चांगले लोक आहेत की जे स्वतःला ख्रिस्ती म्हणवत आहेत. पण ज्यावेळेस आम्ही त्यांच्या जीवनाकडे बघत आहोत, ज्यावेळेस आम्ही त्यांच्या स्पिरिच्युअलिटीकडे बघत आहोत, त्यावेळेस आम्हाला ख्रिस्ताचा कुठंही लवलेश त्या ठिकाणी दिसत नाही. वचनाचं कार्य त्यांच्या जीवनाच्या द्वारे होत आहे की नाही यावर मोठं प्रश्नचिन्ह आहे. देवाच्या सेवेचा अवडंबर आणता आणता ते नेमकी काय सेवा करत आहे हे त्यांनाच माहीत नाही. अशा कठीण काळामध्ये आज आम्ही येऊन आहोत, ज्या ठिकाणी अतिशय क्रूरता आणि अतिशय निराशा आमच्या पदरी पडत आहे, ज्या ठिकाणी जगाची असणारी अशांततेचा अनुभव आम्ही त्या ठिकाणी घेत आहोत.
प्रिय बंधू आणि भगिनींनो, ज्यावेळेस या गोष्टीकडे आम्ही लक्ष देत आहोत, आम्हाला आमच्या ख्रिस्ती जीवनाच्या प्रवासामध्ये, आमच्या मार्गक्रमणामध्ये आम्हाला ख्रिस्ताला सहप्रवासी करून घेणं गरजेचं आहे. जो सहप्रवासी आला, आम्हाला त्या ख्रिस्ताविषयीची कबुली त्या ठिकाणी देणं गरजेचं आहे. क्लैपाने काय केलं? 19व्या वचनामध्ये येशू त्याला म्हणतो, तो त्यांना म्हणाला, कसल्या गोष्टी? त्यांनी त्याला म्हटले, नासरेतकर येशूविषयीच्या. गोष्ट कोणाविषयी आहे? तर नासरेतकर येशूविषयी आहे. नासरेतकर येशूविषयी अनेक वेळेस ख्रिस्ती जीवनामध्ये जगत असताना आम्ही ख्रिस्ताची साक्ष आम्ही आमच्या नावानिशी देत आहोत. नासरेतकर येशूविषयी आम्ही सांगत नाही. क्लैपा त्या ठिकाणी तो हे सांगत नाही की आम्ही असं असं केलेलं आहे, आम्ही तसं तसं केलेलं आहे. तो एका वाक्यामध्ये त्या ठिकाणी म्हणत आहे की मी तुला जी घटना सांगत आहे, मी तुला ज्या गोष्टींविषयी सांगत आहे, त्या सर्व गोष्टी या नासरेतकर येशूच्या संगती कनेक्टेड आहेत. प्रिय बंधू आणि भगिनींनो, जीवनामध्ये, आमच्या जीवनामध्ये होणारी प्रत्येक घटना, काय ती घटना ख्रिस्ताशी निगडीत आहे का? काय त्या घटनेचा केंद्रबिंदू, त्या आमच्या जीवनाचा असणारा केंद्रबिंदू येशू ख्रिस्त आहे का? पुढे बघा, त्या ठिकाणी तो म्हणतो नासरेतकर येशूविषयीच्या. आता बघा, मी मगाशी म्हटल्याप्रमाणे की ख्रिस्ताविषयीच्या व त्याच्या महत्कृत्यांची कबुली आम्हाला देणं गरजेचं आहे. आता पुढे तो म्हणतो, तो देवाच्या व सर्व लोकांच्या दृष्टीत, नीट लक्षात घ्या, त्या ठिकाणी म्हटलेलं 19व्या वचनामध्ये, तो देवाच्या व सर्व लोकांच्या दृष्टीत कृतीने व उक्तीने पराक्रमी संदेष्टा होता. हे पहिलं असणारं त्या ठिकाणी कन्फेशन या क्लैपानं येशू ख्रिस्ताविषयी येशू ख्रिस्ताला दिलं. नीट लक्षात घ्या मी काय म्हणतो ते. आणि म्हणून त्या ठिकाणी पहिलं कन्फेशन त्या ठिकाणी तो म्हणतो, तो देवाच्या दृष्टीने व सर्व लोकांच्या दृष्टीने कृतीने व उक्तीने पराक्रमी संदेष्टा होता. येशू ख्रिस्ताविषयी न भूतो न भविष्यती, त्यानं जे पाहिलं, जी सत्यता त्याने त्या ठिकाणी अनुभवली, ज्या सत्यतेकडे त्याने आपलं लक्ष केंद्रित केलं, ती सत्यता आता येशू ख्रिस्ताला त्या ठिकाणी तो सांगत आहे, आम्ही ज्याची वाट पाहत होतो, ज्या यरुशलेमेमध्ये ज्याचा जयोत्सवाने प्रवेश झाला, ज्याने त्या ठिकाणी अनेक चमत्कार केले, अनेक चिन्ह चमत्कार केले, ज्याने त्या ठिकाणी आजारांना त्या ठिकाणी आरोग्य दिलं, ज्याने डोळ्यांना, आंधळ्यांना त्या ठिकाणी डोळे दिले, ज्यांना पंगू मनुष्यांना त्या ठिकाणी त्याने बरं केलं, ते चालू लागले. अशा ख्रिस्ताविषयी, अशा असणाऱ्या नासरेतकर येशूविषयी मी त्या ठिकाणी सांगते. तो देवाच्या दृष्टिकोनातून आणि लोकांच्या दृष्टिकोनातून तो एक पराक्रमी संदेष्टा होता. क्लैपाचं कन्फेशन येशू ख्रिस्ताविषयी. आणि म्हणून प्रिय बंधू आणि भगिनींनो, काय आम्ही ख्रिस्ताविषयी कन्फेस करत आहोत? आमच्या मार्गक्रमणामध्ये, आमच्या प्रवासामध्ये आमच्याकडं जी येशू ख्रिस्ताविषयीची असणारी जी कबुली आहे, ती कसली कबुली आहे? आम्ही काय येशू ख्रिस्ताला फक्त आरोग्य देणारा येशू म्हणून ओळखत आहोत का? काय आम्हाला आमच्या घरातल्या सर्व असणाऱ्या कठीणतेला बाहेर काढणारा येशू म्हणून आम्ही त्याला ओळखत आहोत का? प्रिय बंधू आणि भगिनींनो, या ठिकाणी क्लैपाचं असणारं कन्फेशन हे अतिशय आगळं वेगळं आहे. तो म्हणतो, तो देवाच्या दृष्टिकोनातून, क्लैपाला हे माहिती आहे की हा जो येणार आहे हा देवाच्या असणाऱ्या दृष्टिकोनातून हा पापरहित आहे. ज्यावेळेस बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाने त्या ठिकाणी येशू ख्रिस्ताला बाप्तिस्मा दिला, त्यावेळेस कबुतराच्या असणाऱ्या रूपामध्ये त्या ठिकाणी पवित्र आत्मा उतरला, आकाश उघडलं गेलं आणि स्वतः त्या ठिकाणी स्वर्गीय वाणी, पित्याची वाणी झाली. आणि ती वाणी ही होती की हा माझा परमप्रिय पुत्र आहे, याच विषयी मी संतुष्ट आहे. देवाचा दृष्टिकोन त्याच्या पुत्राविषयी अतिशय क्रिस्टल क्लिअर आहे. आणि म्हणून प्रिय बंधू आणि भगिनींनो, या क्लैपाने येशू ख्रिस्ताविषयीचं असणारं पहिलं कन्फेशन या ठिकाणी केलं की तो देवाच्या दृष्टीने आणि लोकांच्या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी उक्तीनं आणि कृतीनं, लक्षात घ्या, उक्तीने आणि कृतीने तो पराक्रमी संदेष्टा होता. त्याने केवळ ऐकून काम नाही केलं, तर त्याने त्याच्या कृतीतून काम दाखवलं. आणि म्हणून देवाचा दृष्टिकोन आमच्या सेवा कार्यात, आमच्या मार्गक्रमणामध्ये, आमच्या प्रवासामध्ये
देवाचा आणि लोकांचा दृष्टिकोन, आमची उक्ती आणि आमची कृती ही अतिशय महत्त्वाची आहे. आणि म्हणून प्रिय बंधू आणि भगिनींनो, आम्हाला समजून घेणं गरजेचं आहे की आमच्या जीवनामध्ये ज्यावेळेस आम्ही ख्रिस्ती जीवनामध्ये मार्गक्रमण करत आहोत, आम्ही एक प्रवासी आहोत, आमचा एक आत्मिक प्रवास सुरू आहे. आणि म्हणून ह्या प्रवासामध्ये आम्हाला हे समजून घेणं गरजेचं आहे, आमच्या प्रवासामध्ये देवाचा दृष्टिकोन आमच्यासाठी काय आहे, आमच्या प्रवासामध्ये लोकांचा दृष्टिकोन आमच्यासाठी काय आहे, आमच्या प्रवासामध्ये आमची उक्ती आणि कृती काय आहे, ह्याविषयी आम्हाला लक्ष देणं त्या ठिकाणी अतिशय गरजेचं आहे. आणि म्हणून मी त्या ठिकाणी म्हणालो की देवाचा दृष्टिकोन आमच्यासाठी, देवाचा दृष्टिकोन लोकांच्या दृष्टिकोनाच्या द्वारे आमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा ठरतो. आमची उक्ती आणि आमची कृती त्या ठिकाणी अतिशय महत्त्वाची ठरते. जर आम्ही पहिले योहानाचं जर पत्र काढलं आणि त्याच्या असणाऱ्या पहिल्या अध्यायाच्या आणि 9व्या वचनामध्ये जर आम्ही बघितलं तर त्या ठिकाणी म्हटलेलं आहे, जर आपण आपली पापे पदरी घेतली तर तो विश्वसनीय व न्यायी आहे, म्हणून आपल्या पापांची क्षमा करील व आपल्याला सर्व अनितीपासून शुद्ध करील. प्रिय बंधू आणि भगिनींनो, आम्हाला आमच्या असणाऱ्या कन्फेशनविषयी अतिशय क्लिअर असणं गरजेचं आहे. आमचं कन्फेशन हे ख्रिस्त केंद्रित असणं गरजेचं आहे. त्या ठिकाणी स्पष्टपणे तो म्हणत असताना म्हणतो की त्या असणाऱ्या वचनामध्ये तो म्हणतो, जर आपण आपली पापे पदरी घेतली तर तो विश्वसनीय आणि न्यायी आहे, म्हणून आपल्या पापांची, आपल्या अपराधांची तो क्षमा करील. प्रिय बंधू आणि भगिनींनो, या क्लाइपानं ज्याप्रमाणे ख्रिस्ताकडे त्याच्या असणाऱ्या कृत्याविषयी, त्याच्या असणाऱ्या त्या कार्याविषयी कबुली केली, काय आम्ही सर्वसमर्थ परमेश्वराकडं आमच्या पापांची कबुली करायला तयार आहोत का? देवाचा आणि लोकांचा दृष्टिकोन ख्रिस्ताविषयी अतिशय निराळा होता. देवाच्या दृष्टिकोनातून आणि लोकांच्या दृष्टिकोनातून त्याची उक्ती आणि कृती अतिशय निराळी होती. प्रिय बंधू आणि भगिनींनो, काय आमच्या जीवनामध्ये आम्ही काय घेऊन जात आहोत? तुम्हाला माहिती आहे का, योहान शुभवर्तमान ह्याच्या असणाऱ्या 4थ्या अध्यायाच्या 19व्या वचनामध्ये जर आम्ही आलो तर त्या ठिकाणी शमरोनी स्त्री आहे. आणि शमरोनी स्त्री ज्यावेळेस आम्ही ह्या ठिकाणी बघत आहोत, त्याच्या असणाऱ्या 19व्या वचनामध्ये जर आम्ही बघितलं तर 19व्या वचनामध्ये त्या ठिकाणी येशू ख्रिस्ताविषयी त्या ठिकाणी ती कबुली देते. आणि ती त्या ठिकाणी म्हणते, बघा 16व्या वचनापासून जर आपण वाचलं तर त्या ठिकाणी म्हटलेलं आहे, तो तिला म्हणाला, तू जाऊन आपल्या नवऱ्याला बोलावून आण. ती स्त्री म्हणाली, मला नवरा नाही. येशूने तिला म्हटले, मला नवरा नाही हे ठीक बोललीस, कारण तुला 5 नवरे होते आणि आता जो तुझ्याबरोबर आहे तो तुझा नवरा नाही, हे तू खरे सांगितलेस. ती स्त्री त्याला म्हणाली, महाराज, आपण संदेष्टे आहात हे आता मला समजले. महाराज, आता मला हे समजलं की तुम्ही संदेष्टे आहात. एवढंच केवळ नाही, मत्तेच्या योहान शुभवर्तमानाच्या 9व्या अध्यायाच्या 13व्या वचनापासून जर आम्ही 17व्या वचनामध्ये जर बघितलं तर त्या ठिकाणी सुद्धा आम्हाला त्या ठिकाणी जन्मांधळ्याला जे येशू ख्रिस्त त्याच्या जीवनामध्ये चमत्कार करतो, त्याला जे डोळे देतो, त्या ठिकाणी 13व्या वचनापासून ते 17व्या वचनापर्यंत जर आम्ही वाचलं, केवळ 17वं वचन जर आम्ही वाचलं तर त्या ठिकाणी म्हटलेलं आहे, म्हणून पुन्हा ते त्या आंधळ्याला म्हणाले, त्याने तुझे डोळे उघडले तर त्याच्याविषयी तू काय म्हणतोस? त्याने म्हटले, तो संदेष्ट आहे. शमरोनी स्त्री येशू ख्रिस्ताविषयी कबुली देते. इकडे जो जन्मांध डोळे गेलेला जो व्यक्ती आहे तो त्या ठिकाणी येशू ख्रिस्ताविषयी तो त्या ठिकाणी कबुली देतोय आणि तो म्हणतो की तो संदेष्ट आहे. तुम्हाला माहिती आहे का, पवित्र शास्त्र अजूनही एक उदाहरण आम्हाला देतं. आणि ज्यावेळेस येशू ख्रिस्त पेत्राला आणि त्याच्या सहकाऱ्यांना म्हणतो की लोक मला काय म्हणून म्हणतात, आणि पेत्र त्या ठिकाणी उत्तर देतो की तुम्ही जिवंत देवाचे पुत्र ख्रिस्त आहात. प्रिय बंधू आणि भगिनींनो, ख्रिस्ताविषयी असणारी ही कबुली आहे. शमरोनी स्त्रीनं दिली, जन्मांध असणाऱ्या त्या आंधळ्याने त्या ठिकाणी कबुली दिली, पेत्राने कबुली दिली. प्रिय बंधू आणि भगिनींनो, पवित्र शास्त्रामध्ये काही असे त्याचे लेकरं आहेत, सेवक आहेत की ज्यांनी येशू ख्रिस्ताविषयी त्या ठिकाणी कबुली दिलेली आहे. प्रिय बंधू आणि भगिनींनो, काय आम्ही कबुली द्यायला तयार आहोत का? माझ्यासाठी ख्रिस्त कोण आहे?
माझ्यासाठी ख्रिस्त काय आहे, माझ्यासाठी ख्रिस्त कसा आहे, माझ्या जीवनामध्ये ख्रिस्तानं काय कार्य केलेलं आहे, काय आम्ही हे सांगायला तयार आहोत का? सो आमचं कन्व्हर्सेशन ख्रिस्तरहित नसावं, आमचं कन्फेशन हे ख्रिस्तरहित नसावं, आमच्या असणाऱ्या कबुलीमध्ये, आमच्या असणाऱ्या कन्फेशनमध्ये ख्रिस्त असावा आणि ते ख्रिस्ताशी निगडीत असावं. ख्रिस्ताविषयी आणि त्याच्या महत्कृत्यांविषयी आम्हाला कबुली देणं गरजेचं आहे. ही तर पहिली कबुली झाली. दुसरी कबुली आम्हाला त्याच ठिकाणी त्याच असणाऱ्या वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळते. लूक शुभवर्तमान याचा असणारा 24वा अध्याय आणि त्याच्या काही पुढच्या वचनांमध्ये जर आम्ही पाहिलं तर त्या ठिकाणी आम्हाला स्पष्टपणे दिसून येतं. बघा 19व्या वचनामध्ये तो म्हणतो की तो उक्तीने आणि कृतीने पराक्रमी संदेष्टा होता. आता 20व्या वचनामध्ये आल्यानंतर तो म्हणतो त्याला मुख्य याजकांनी व आमच्या अधिकाऱ्यांनी देहांत शिक्षेसाठी पकडून वधस्तंभावर खेळले, परंतु इस्रायलाची मुक्ती करणारा तो हाच, अशी आमची आशा होती. लक्षात घ्या, मी मुद्दाम हाच या शब्दावर जोर दिला. इस्रायलाची मुक्ती करणारा तो हाच. यांनी त्याला इस्रायलची मुक्ती करणारा म्हणून ओळखलं. हा एक मुक्तीदाता आहे, हा एक मुक्ती करणारा आहे, हा एक मुक्ती देणारा आहे, हे त्यांनी ओळखलं. हे दुसरं कन्फेशन क्लेपा ह्या ठिकाणी देत आहे. खूप प्रोफाऊंड स्टेटमेंट आहे त्याचं. कधी त्याने हा विचार सुद्धा केला नसेल की तो जे बोलत आहे ते कुठल्या अनुषंगाने बोलत आहे. देवाचा आत्मा येशू ख्रिस्ताच्या असणाऱ्या अद्भुत कृतीविषयी, अद्भुत जीवनशैलीविषयी तो त्याला प्रगट करत आहे आणि तो येशू ख्रिस्तालाच सांगतोय इस्रायलाची मुक्ती करणारा तो हाच, अशी आमची आशा होती. आत्तापर्यंत त्याला केवळ हेच वाटत आहे की माझी आशा होती की मी ज्या इस्रायलाची मुक्ती करणारा तो हाच आहे ह्याची मी वाट बघत होतो. पण त्याच्या संगतीचे जे झालं, ज्या त्या असणाऱ्या याजकांनी आणि अधिकाऱ्यांनी जी देहांताची शिक्षा वधस्तंभावर या व्यक्तीला दिलेली आहे, मला असं वाटलं आता आमच्या जीवनामध्ये, आमच्या अंतःकरणामध्ये जी आशा पल्लवित झाली होती ती पूर्ण त्या ठिकाणी नेस्तनाबूत झाली. त्याचा चुराडा झाला, त्याचा चक्काचूर झाला. आम्ही जी स्वप्न रंगवली होती, आम्ही ज्या गोष्टी त्या ठिकाणी विचारांमध्ये घेतल्या होत्या, त्या सर्व गोष्टी एक 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 करून त्या ठिकाणी ढासळत गेल्या. प्रिय बंधू भगिनींनो, दृष्टिकोन अजूनही जगिक आहे. पण एक सत्यता ह्या ठिकाणी दडलेली आहे आणि ती सत्यता ह्या असणाऱ्या दुसऱ्या कबुलीमध्ये तो देतो आणि तो म्हणतो की इस्रायलाची मुक्ती करणारा. प्रिय बंधू आणि भगिनींनो, मुक्ती हा शब्द जर इंग्लिशमध्ये आम्ही बघितला तर त्याला म्हटलेलं आहे रिडीमर. आणि रिडीमर हा शब्द, मुक्त करणारा जो हा शब्द आहे, जर आम्ही लेवियाच्या पुस्तकामध्ये जर गेलो, लेवियाचं पुस्तक याचा 27वा अध्याय 13वा वचन, त्याच्यानंतर 15वं वचन, त्याच्यानंतर 19वं वचन, त्याच्यानंतर 27वं वचन आणि त्याच्यानंतरचं 31वं वचन, हे आम्हाला सांगतं की जो मुक्ती करणारा आहे त्याला किंमत मोजणं गरजेचं आहे. ही हॅज टू पे द प्राइज. रिडीमर हॅज टू पे द प्राइज. आणि मुक्ती करणाऱ्यानं त्या ठिकाणी ती किंमत मोजणं गरजेचं होतं. जी 5 अर्पणं आम्ही निर्गमाच्या पुस्तकामध्ये पाहतो त्या ठिकाणी आम्हाला सांगितलेलं की आम्हाला काय काय त्या ठिकाणी यहुद्यांना त्या ठिकाणी काय काय करायचं आहे. पण ज्यावेळेस आम्ही ख्रिस्ताच्या संबंधामध्ये ज्यावेळेस ही बाब लक्षात घेतो त्यावेळेस तो एक मुक्ती करणारा आहे, तो एक रिडीमर आहे आणि ह्या रिडीमरला त्या ठिकाणी प्राईज पे करणं गरजेचं आहे. आणि ती प्राईज या ख्रिस्तानं पे केली. आमच्या पापांसाठी ख्रिस्त सुवेळी वधस्तंभावर मरण पावला. आमच्या पापांची किंमत ख्रिस्तानं त्या ठिकाणी मोजलेली आहे. आणि म्हणून तो म्हणतो इस्रायलाची मुक्ती करणारा. ज्याप्रमाणे आम्ही लूक शुभवर्तमानाच्या सुरुवातीच्या काही अध्यायांमध्ये जर आम्ही बघितलं तर त्या ठिकाणी शिमोन नावाचा संदेष्टा आम्हाला त्या ठिकाणी दिसतो. ज्यावेळेस येशू ख्रिस्ताचं समर्पण करण्यासाठी येशू ख्रिस्ताला मंदिरात आणलं जातं, ज्यावेळेस योसेफ आणि मरिया त्या ठिकाणी दिसतात, त्यावेळेस हा असणारा वृद्ध झालेला व्यक्ती त्या ठिकाणी येतो आणि त्या ठिकाणी तो म्हणतो की माझ्या डोळ्यांनी मी ह्या ठिकाणी इस्रायलाचं तारण पाहिलं. प्रिय बंधू आणि भगिनींनो, किती जणांनी ख्रिस्ताविषयी त्या ठिकाणी कबुली दिली. ती हन्ना संदेष्टी त्या ठिकाणी ख्रिस्ताविषयी कबुली देते.
प्रिय बंधू आणि भगिनींनो, मुक्ती करणारा जर कोण आहे तर तो येशू ख्रिस्त आहे. कारण पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं यहुद्यातूनच तारण आहे, यहुद्यातूनच तारण आहे. आणि म्हणून येशू ख्रिस्तानं ती किंमत त्या वधस्तंभावर मोजली. प्रिय बंधू आणि भगिनींनो, जगामध्ये एकमेव व्यक्तिमत्व असं आहे की ज्या व्यक्तिमत्वाने तुमचं आणि माझं जीवन नीटनेटकं व्हावं, मग ते भौतिक दृष्टिकोनातून, मग ते शारीरिक दृष्टिकोनातून आणि आत्मिक दृष्टिकोनातून तुमचं आणि माझं जीवन नीटनेटकं व्हावं. म्हणून या ख्रिस्तानं तुमच्या आणि माझ्या पापांसाठी वधस्तंभावर आपला प्राण अर्पण केला. दुसरं व्यक्तिमत्व ह्या जगात कुठलंच नाही की ज्याने त्याच्या शरीरातलं संपूर्ण रक्त कण आणि कण त्या ठिकाणी सांडला. इस्रायलाची वाट पाहणारा, इस्रायलाच्या शांतीची, इस्रायलाच्या स्वतंत्रतेची वाट पाहणारा. प्रिय बंधू आणि भगिनींनो, ही मुक्ती ख्रिस्ताच्या द्वारे आम्हाला त्या ठिकाणी मिळते. या दोघांकडे माहिती भरपूर आहे, पण ज्यावेळेस आम्ही 25व्या वचनामध्ये ज्यावेळेस येतो, लूक 24 आणि त्याच्या 25व्या वचनामध्ये ज्यावेळेस येतो, त्यावेळेस तो म्हणतो, मग तो त्यांना म्हणाला, अहो निर्बुद्ध व संदेष्ट्यांनी सांगितलेल्या सर्व गोष्टींविषयी विश्वास धरण्यास मतिमंद अशा माणसांनो. आता तो त्यांना दूषण लावतो, कारण ह्यांचं असणारी जी वक्तव्य आहेत, यांची असणारी विचारसरणी जी आहे ती अजूनही जगिक आहे. ते म्हणतात की आमची आशा होती की हा येईल आणि आम्हाला रोमनांच्या असणाऱ्या जुलमापासून तो मुक्त करेल, हा येईल आणि आम्हाला आमच्या वेगवेगळ्या असणाऱ्या टॅक्सेशनपासून आम्हाला मुक्त करेल, हा येईल आणि आम्ही जे अशांत झालेलो आहोत त्याच्यापासून आम्हाला तो त्या ठिकाणी शांती आमच्या जीवनामध्ये प्रस्थापित करेल. कितीतरी अशा कठीणतेच्या गोष्टी आहेत, त्या कठीणतेच्या गोष्टीपासून हा आम्हाला मुक्त करेल. त्यांची असणारी, रोमनांची असणारी मक्तेदारी, ग्रीकांची असणारी मक्तेदारी, या सर्व मक्तेदारीपासून हा येशू येईल आणि आम्हाला मुक्त करेल. जगिक मुक्ततेची वाट पाहणारे हे दोन व्यक्तिमत्व आम्हाला दिसत आहेत. आणि येशू ख्रिस्त त्यांना 25व्या वचनामध्ये दूषण लावतो आणि तो म्हणतो, अहो निर्बुद्ध व संदेष्ट्यांनी सांगितलेल्या सर्व गोष्टींविषयी विश्वास धरण्यास मतिमंद अशा माणसांनो. वाक्य नीट लक्षात घ्या. तो म्हणतो, अहो निर्बुद्ध किंवा निर्बुद्धी व संदेष्ट्यांनी सांगितलेल्या सर्व गोष्टींविषयी विश्वास धरण्यास. आम्ही कुठं चुकलो माहिती आहे का? सर्व गोष्टीविषयी विश्वास धरण्यात. कोणी सांगितलेल्या? संदेष्ट्यांनी सांगितलेल्या. आणि त्याच्यामध्ये आम्ही मतिमंद झालो. आम्ही मतिमंद कुठं झालो माहिती आहे का प्रिय बंधू भगिनींनो? ख्रिस्ती जीवनामध्ये आम्हाला मतिमंदता कुठे आली? संदेश त्यांनी सांगितलेल्या सर्व गोष्टींविषयी आम्ही विश्वास धारण नाही केला. देवाचं वचन आम्हाला काय सांगतं माहिती आहे का? की आमच्याकडं जे जे येत आहे संदेश त्यांच्या करवी, देवाच्या वचनाच्या करवी, आमचा विश्वास आम्हाला इक्विप करणं गरजेचं आहे. आम्हाला आमचा विश्वास अपग्रेड करणं गरजेचं आहे. प्रिय बंधू आणि भगिनींनो, तो म्हणतो की सर्व गोष्टींविषयी विश्वास धरण्यास मतिमंद अशा माणसांनो. गंमत कुठे आहे माहिती आहे का? आम्ही ख्रिस्ती जीवनामध्ये जगत असताना आम्ही सर्व गोष्टींविषयी विश्वास धरत नाही. मी माझ्या जीवनातलं उदाहरण तुम्हाला सांगतो. ज्यावेळेस आमच्या लग्नाला 5 वर्ष होऊन गेली आणि एक संशयाची पाल माझ्या मनामध्ये चुकचुकत राहिली, आणि ती ही होती की देव आम्हाला आई वडील होण्याचा सन्मान देत नाही आहे. देव आम्हाला आई वडील होण्याचा सन्मान देत नाही आहे. आणि त्याच विचारांमध्ये मी माझ्या जीवनाचं मार्गक्रमण करत राहिलो. मी सेवा करत राहिलो. मी देवाविषयीचे वचनातनं उपदेश देत राहिलो. सर्व काही करत राहिलो. सर्व गोष्टींविषयी विश्वास धरण्यात मीच मतिमंद झालो. आणि अनेक वेळेस आमच्या जीवनामध्ये हेच होतं. आम्ही सर्व गोष्टींमध्ये विश्वास धारण करत नाही आणि आम्ही आमच्या विश्वासामध्ये मतिमंद होत राहिलेलो आहोत. आणि आम्ही होत आहोत मतिमंद. सर्व गोष्टींविषयी विश्वास धर. पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं, विश्वास धरशील तर मोठ्या गोष्टी पाहशील. इफ यू बिलीव्ह यू विल रिसीव्ह.
आणि म्हणून प्रिय बंधू आणि भगिनींनो, काय आम्ही सर्व गोष्टींविषयी आम्ही त्या ठिकाणी विश्वास धरत आहोत का? आता तिसरी महत्त्वाची गोष्ट 26व्या वचनामध्ये तो म्हणतो, ख्रिस्ताने ही दुःखे सोसावी आणि आपल्या गौरवात जावे याचे अगत्य नव्हते काय? तुम्हाला माहीत नव्हतं काय? तो म्हणतो, तुम्हाला ह्या सर्व गोष्टी माहीत नव्हत्या काय? याचं अगत्य नव्हतं काय? मत्ती वर्तमान याचा 12वा अध्याय 3रं वचन, 5वं वचन, 19वा अध्याय 4थं वचन, 22वा अध्याय 31वं वचन. त्या ठिकाणी येशू ख्रिस्त वारंवार वेगवेगळ्या असणाऱ्या उदाहरणांच्या द्वारे तो त्यांना सांगतो की तुम्हाला माहिती नव्हतं काय? तुम्हाला माहीत नव्हतं काय? तुम्ही वचनात वाचलं नाही काय? प्रत्येक वेळेस तो रिमाइंडर्स त्या ठिकाणी देतोय. आणि तो म्हणतो ह्याचं अगत्य नव्हतं काय? आणि 27व्या वचनामध्ये म्हटलेलं आहे, मग त्याने मोशे व सर्व संदेष्टे यांच्यापासून आरंभ करून संपूर्ण शास्त्रातील आपणाविषयीच्या गोष्टींचा अर्थ त्यांना सांगितला. आता तिसरी महत्त्वाची गोष्ट काय माहिती आहे का? बंद डोळ्याने सुरू झालेला जो प्रवास आहे, आता तो प्रवास त्यांचे डोळे का उघडे करत आहे याचं मुख्य कारण आता इथं आहे. आत्तापर्यंत ते त्यांची माहिती सांगत होते, आता येशू त्यांना वचनातनं मार्गदर्शन करतोय. आता येशू त्या ठिकाणी, आता येशू त्यांच्या कन्व्हर्सेशनमध्ये आता मुख्य पार्ट, मुख्य किरदार त्या ठिकाणी सांगतो. आणि 27वं वचन आम्हाला सांगतं, मग त्याने मोशे सर्व संदेष्टे यांच्यापासून आरंभ करून संपूर्ण शास्त्रातील आपणाविषयीच्या गोष्टींचा अर्थ त्यांना सांगितला. प्रिय बंधू आणि भगिनींनो, जोपर्यंत वचनातनं आम्ही पाहणार नाही ना, तोपर्यंत आमचे डोळे उघडणार नाही. पहिली गोष्ट, देवाचं वचन त्यांनी सांगितलं. येशू ख्रिस्ताने पहिली कृती त्यांचे डोळे उघडण्यासाठी जर काय केली तर त्याने त्यांना देवाचं वचन सांगितलं. स्तोत्र 119 18 वचन म्हणतं, देवाचं वचन आमचे नेत्र उघडतं. स्तोत्र 119 105 वचन आम्हाला सांगतं, तुझे वचन माझ्या पावलांकरिता दिवा व माझ्या मार्गावर प्रकाशासारखं आहे. 2 तिमोथेय 3रा अध्याय आणि 16वं वचन आम्हाला सांगतं की प्रत्येक परमेश्वर प्रेरित शास्त्रलेख, सद्बोध, दोष दाखविणे, नित्यशिक्षण याकरिता उपयोगी आहे. कारण त्यातून जे व्यक्तिमत्व तयार होतं ते सर्व गोष्टीसाठी त्या ठिकाणी सिद्ध केलं जातं. प्रिय बंधू आणि भगिनींनो, देवाचं वचन येशूनं त्यांच्या अंतःकरणामध्ये बिंबवलं. संदेष्टांपासून, मोशेपासून सर्व शास्त्रलेख हे त्यांना त्या ठिकाणी सांगितले गेले. दुसरी महत्त्वाची गोष्ट, दुसरी कृती येशूनं काय केली? मग 28व्या वचनामध्ये म्हटलेलं, मग ज्या गावाला ते जात होते त्याच्या जवळ आले तेव्हा त्याने पुढे जाण्याचा रोखा दाखविला. परंतु ते त्याला आग्रह करून म्हणाले, आमच्या बरोबर राहा, कारण संध्याकाळ होत चालली असून दिवस उतरला आहे. तेव्हा तो त्यांच्याबरोबर राहावयास आत गेला. प्रिय बंधू आणि भगिनींनो, तो त्यांच्या घरात गेला. दुसरी गोष्ट, पहिलं देवाच्या वचनातनं मार्गदर्शन मिळालं. दुसरी महत्त्वाची गोष्ट, ख्रिस्त त्यांच्या घरात गेला. 2 शमूएलाचा 6वा अध्याय आणि त्याच्या 11व्या वचनामध्ये जर बघितलं तर त्या ठिकाणी ओबेद आमोद ह्या असणाऱ्या व्यक्तीच्या असणाऱ्या घरामध्ये आम्हाला कराराचा कोष त्या ठिकाणी आम्हाला ठेवलेला आम्हाला त्या ठिकाणी आढळतो. प्रिय बंधू आणि भगिनींनो, देवाचं वचन आम्हाला त्या ठिकाणी सांगतं की ज्या व्यक्तीच्या घरामध्ये हा कोष 3 महिने राहिला, त्या व्यक्तीच्या घराला त्या ठिकाणी बरकत मिळाली. ज्या ठिकाणी देवाचं अस्तित्व आहे त्या घराला त्या ठिकाणी बरकत आहे. आणि म्हणून दुसरी महत्त्वाची गोष्ट, येशू ख्रिस्त या घरामध्ये राहिला. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट काय माहिती आहे का? 29व्या वचनापासून जर आम्ही 30व्या वचनाकडे आलो तर त्या ठिकाणी म्हटलेलं आहे, मग असे झाले की तो त्यांच्याबरोबर जेवावयास बसला असताना त्याने भाकर घेऊन आशीर्वाद दिला व ती मोडून त्यांना दिली. 31व्या वचनात आता म्हटलं, तेव्हा त्यांचे डोळे उघडले व त्यांनी त्याला ओळखले. तोच तो त्यांच्यापासून अंतर्धान पावला. प्रिय बंधू आणि भगिनींनो, देवाचं वचन त्यांना मिळालं, ख्रिस्त त्यांच्या घरात विराजमान झाला. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट, भाकर मोडली गेली, सहभागिता त्या ठिकाणी मिळाली. देवाचं वचन, ख्रिस्ताचं घरामध्ये येणं आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट, घरामध्ये येऊन
ख्रिस्ता संगती, भाकर मोडण्याची सहभागिता, किती मोठी गोष्ट आहे. या 3 गोष्टी ह्यांच्या जीवनामध्ये होतात आणि त्यांचे डोळे उघडले जातात. बंद डोळ्याने सुरू झालेला प्रवास डोळे उघडे करून दिला. कारण का? ख्रिस्तानं वचनाच्याद्वारे संधान केलं. ख्रिस्त त्यांच्या घरी आला. तो घरी का आला माहिती आहे का? या दोघांनी त्याला आग्रह केला, प्रभू आमच्या घरी आहे, प्रभू आमच्या घरी आहे. काय आम्ही ख्रिस्ताला आज आग्रह करत आहोत का की प्रभू आमच्या घरी तू ये? काय आम्ही आग्रह करत आहोत का? आणि म्हणून आम्हाला आग्रह करणं गरजेचं आहे आणि त्याच्या सहभागितेमध्ये आम्हाला येणं गरजेचं आहे. आणि म्हणून त्याच्या सहभागितेमध्ये आम्हाला येणं गरजेचं आहे. कारण हा ख्रिस्त ज्यावेळेस आमचा सहप्रवासी होतो, हा ख्रिस्त ज्यावेळेस आम्हाला मार्गदर्शन करतो, हा ख्रिस्त ज्यावेळेस आमच्या असणाऱ्या प्रत्येक गोष्टी ज्याला माहीत आहेत, ज्याला आमच्या जीवनातले बारकावे माहीत आहेत, ज्याला आमच्या जीवनातली प्रत्येक गोष्ट माहिती आहे, तो ज्यावेळेस आमच्या सहभागितेमध्ये येतो, प्रिय बंधू आणि भगिनींनो, आमचेच काय भल्या भल्यांचे डोळे त्या ठिकाणी उघडे होताना आम्हाला दिसतात. प्रिय बंधू आणि भगिनींनो, ख्रिस्त आमच्या जीवनामध्ये आजही कार्यरत आहे. ख्रिस्त आजही आमच्या जीवनामध्ये कार्य करू इच्छित आहे. तुम्हाला माहिती आहे का, योहानकृत शुभवर्तमानाच्या 14व्या अध्यायामध्ये तो म्हणतो, मी जातो आणि तुमच्यासाठी जागा तयार करतो, यासाठी की जिथं मी आहे तिथं तुम्ही असावं. प्रिय बंधू आणि भगिनींनो, काय ख्रिस्ती जीवनामध्ये आम्ही मार्गक्रमण करत असताना काय आमचे डोळे बंद आहेत का? काय आम्ही बंद डोळ्याने प्रवास करत आहोत का? काय ज्या ख्रिस्ताविषयी आम्ही बोलत आहोत तो ख्रिस्त आम्हाला कोणीतरी सांगितलेला आहे म्हणून आम्ही विश्वास ठेवतो की आम्हाला पवित्र शास्त्रातला ख्रिस्त माहीत आहे? वेगळ्या गोष्टी आहेत. ख्रिस्त हा पिक्चरने पण सांगितलेला आहे, ख्रिस्त हा मूवीनं पण सांगितलेला आहे, ख्रिस्त हा वेगवेगळ्या कथेनं पण सांगितलेला आहे, ख्रिस्त हा वेगवेगळ्या पवित्र आत्म्याने प्रेरित न झालेल्या लोकांनी पण ख्रिस्त सांगितलेला आहे. जी पुस्तकं पवित्र शास्त्राशी मिळती जुळती नाहीत किंवा जी ऑथॉरिटिव्ह नाही आहेत, जे इन्स्पायर्ड नाही आहेत, ज्यांना पवित्र आत्म्याच्या असणाऱ्या लेखकाची जोड नाही आहे, त्या पुस्तकांनी पण ख्रिस्त सांगितलं आहे. माझा प्रश्न आहे की काय या पवित्र शास्त्रामध्ये दर्शविलेला ख्रिस्त काय तुम्ही अनुभवलेला आहे का? जो आम्हाला वचनातनं मार्गदर्शन करू इच्छितो, जो आमच्या घरामध्ये येऊ इच्छितो आणि जो आमच्या संगती, आमच्या मेजा संगती बसून आमच्या संगती भाकर मोडण्यासाठी जो तयार आहे, काय तो ख्रिस्त आम्हाला माहीत आहे का? या 3 गोष्टी ज्यावेळेस आमच्या जीवनात होतात त्यावेळेस आमचे बंद डोळे उघडले जातात. लूक 24:16 ह्या दोघांचे डोळे बंद होते, पण लूक 24:30 आल्यानंतर 31वं वचन आम्हाला सांगतं, तेव्हा त्यांचे डोळे उघडले व त्यांनी त्याला ओळखले. प्रिय बंधू आणि भगिनींनो, ख्रिस्त आमचे डोळे उघडू इच्छितो. काय आम्ही त्याला ओळखायला तयार आहोत का? जाता जाता हा प्रश्न तुमच्यासमोर मी ठेवून जात आहे, काय पवित्र शास्त्रातला ख्रिस्त आम्ही अनुभवण्यासाठी तयार आहोत का? देवबाप तुम्हाला या वचनाच्याद्वारे आशीर्वादित करू. डोळे झाकूया. देवबापा, आम्ही पुन्हा एक वार तुझे आभार मानतो, तुझ्या नावाला धन्यवाद देतो प्रभू की आत्तापर्यंत तू आमचं सहाय्य केलंस. प्रभू, यदाकदाचित माझा प्रवास हा बंद डोळ्याने सुरू झाला असेल, पण प्रभू ह्या प्रवासामध्ये ज्यावेळेस ख्रिस्त माझा सहप्रवासी होतो, ज्यावेळेस तो त्याच्या वचनाच्याद्वारे आमच्या संगती संधान साधतो, ज्यावेळेस तो माझ्या घरी येतो, ज्यावेळेस तो माझ्या घरामध्ये राहून भाकरी मोडतो आणि सहभागिता घेतो, त्यावेळेस प्रभू माझे डोळे उघडले जातात आणि त्याचे अद्भुत कृत्य मला त्या ठिकाणी दिसू लागतात. प्रिय प्रभू, धन्यवाद देतो प्रभू तुझ्या वचनांच्याद्वारे, ज्या वचनांच्याद्वारे तू आमच्या संगती बोललास. प्रभू, प्रार्थना करतो ह्या कठीण काळामधून आम्ही जात आहोत, ज्या ठिकाणी प्रभू जगाची, देशाची, राष्ट्राची, राज्याची, जिल्ह्यांची, शहरांची, खेड्यांची परिस्थिती अतिशय कठीण झालेली आहे. प्रभू, आम्ही प्रार्थना करतो, आरोग्य देणारा देवबाप तू हो. या महामारीपासून प्रभू आम्हाला मुक्त तू कर, कारण तू मुक्तिदाता देव आहेस. ज्याप्रमाणे क्लैपाने प्रभू कन्फेस केलं की इस्रायलाची मुक्ती करणारा तो हाच, प्रभू आम्ही हेच म्हणतो की ह्या कोरोनापासून मुक्त करणारा तूच देव आहेस. आणि म्हणून देवबाप आम्ही प्रार्थना करतो की प्रभू ह्या असणाऱ्या तुझ्या वचनामध्ये चालण्यासाठी तुझी कृपा तू दे.
प्रभू आज ज्यांनी ज्यांनी आपल्या घरामध्ये उपासना केलेली आहे, प्रभू ज्यांनी दान घेतलेलं आहे, ज्यांनी आपलं प्रभूजी भांडार त्या ठिकाणी टाकलेलं आहे, ज्यांनी आपले दशमांश त्या ठिकाणी टाकलेले आहेत, संतोषाची अर्पण असतील, सुवनाकाराची अर्पण असतील, ते प्रत्येक अर्पण तू मान्य करून घे. त्या घराण्याला, त्या कुटुंबाला आशीर्वादित तू कर. तुझ्या नावाचं गौरव करून घे. आजची भक्ती आशीर्वादाची केलीस, तुझ्या नावाला धन्यवाद देत प्रार्थना ख्रिस्त येशूच्या द्वारे केली म्हणून तू ऐक. आमेन. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाम पवित्र मानले जाऊ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर आहे. तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आमच्या ऋण्यास ऋण सोडले आहे तसेच तू आमची ऋणे आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडीव. कारण की राज्य, सामर्थ्याने गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. सुवंद्य देवा परात्पर, स्तवा हो त्याला खालीवर, तो बाप पुत्र आत्मा जान, त्रेक्याला द्या अनंत मान. आमेन. आणि आता बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे असणारे देवबापाची प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा आणि पवित्र आत्म्याची सहभागिता आम्हातील प्रत्येकाबरोबर येथून पुढे सदा सर्व काळासाठी असो. आमेन. हालेलुया, 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 हालेलुया. Thank you, Jesus. Thank you, Jesus. Thank you, Jesus. Thank you, Jesus.